अरे रे रे रे! हे असं असं कसं कसं झालं? मला DVR वरले कॅमेरे मोबाईलवर कसे काय दिसून राहिले रे भाऊ? तर हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून ब्लॉग पाहावं लागेल. तो हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मेरा नाम है निशाद और मैं काम करता हूँ CCTV का. और काम करतो वो आपल्याला आज अनिकेत दादाच्या दुकानात म्हणजेच पारस मॅचिंग सेंटर अँड जनरल स्टोअर. तर काय म्हणते बघले मग आलो ना भाऊ अनिकेत दादाच्या दुकानात. आता करून घेतो भाऊ कॅमेऱ्याचं काम. तर आपल्याला बसू लागतो इथं टोटल 3 कॅमेरे. पाहून घेतली भाऊ पहिले तर लोकेशन कॅमेरे कुठं कुठं बसू लागते तर आता करून घेतो भाऊ पहिले पूर्ण केबलिंग. पूर्ण वायरिंग झाल्यावर घेतले मग पी व्ही सी बॉक्स घेतले भाऊ भीतीवर फिट करून. आता पी व्ही सी बॉक्स फिट केल्यानंतर घेतलं भाऊ आपण आता मशीन आणि कॅमेरा देतो बोलवून आता पहिले फटाफट दोन. तर घेतला भाऊ अंदरला पहिले आता कॅमेरा फिट करून आता जातो भाऊ बाहेरचा कॅमेरा घेतला लावून कॅमेरा. हा आहे ब्लेड कॅमेरा. आपण हा लावत असतो बाहेर कारण की याच्यात पाणी वगैरे जात नाही, वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ पूर्ण आहे. त्याच्यानंतर घेतला DVR आपण वापरतो सिव्ही प्लसचा. हा DVR आहे 4 चॅनलचा. तर आता तर लागते बघ आपल्याला DVR अंदर हार्ड डिस्क फिट. त्याच्यानंतर घेतले बघ मशीननं घेतल्या त्याची चार्जिंग डाटा खोलून त्यात करायची आपल्याला 500 GB ची हार्ड डिस्क फिट. तर आपण हार्ड डिस्क टाकणार आहे याच्यात सिगरेटची 500 GB हार्ड डिस्क. त्याच्यासाठी घेतले आपण पहिल्यांदा बॉक्समधले आलेले डाटा केबल कनेक्ट केले आणि त्याला पॅक करतो. लावून दाखवतो तुम्हाला रिझल्ट. तर झालं आपलं मग सेटअप चालू. हा बघा कसा दिसते आपल्या मोबाईलवर, डायरेक्ट DVR दिसते आपल्या मोबाईलवर. DVR मोबाईलवर कसा पाहायचा त्याच्यासाठी आपण लावलं मग कॅप्चर. ते कॅप्चर असते त्याच्यामुळे आपल्याला दिसतो मग मोबाईलवर. तर आजचा ब्लॉग इथंच खतम झाला. आपलं झालं काम खतम. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.